अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असलेले 62 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे। तर आरोपीच्या ताब्यातून 65,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केला। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत पथकास गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई कामे सूचना मार्गदर्शन देत पथकास रवाना केलं। दरम्यान पथक पहाटेच्या सुमारास कर्जत तालुक्यात कत्तलखान्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की राशीन गावात कुरेशी गल्ली येथे गोवंशीय जातीची जिवंत जनावरं कत्तल करण्या हेतू निर्दयतेनं टेम्पोत भरून वाहतूक करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे टेम्पोत गोवंशीय जनावरं डांबून ठेवल्याचं दिसून आलं। संबंधित ठिकाणी छापा टाकण्यासाठी जात असताना पोलिसांची चाहूल लागताच तेथील इसम पळून जाऊ लागले। तेव्हा पथकाने पाठलाग करत एका इसमास ताब्यात घेतलं, ज्याचं नाव विचारलं असता त्याने फरदीन रफिक कुरेशी असं सांगितलं। त्यास टेम्पोत डांबून ठेवलेल्या जनावरे कोणाची आहे याबाबत विचारणा केली असता त्यानं अनवर मजीद कुरेशी, साहिल गफार कुरेशी, इरफान उर्फ बबलू माजिद कुरेशी यांचे असून ते एडशी जिल्हा धाराशिव येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचं कळवलं। ताब्यातील इस्मांकडून 18,35,000 रुपये किमतीचे 62 गोवंशीय जनावरे, 47 लाख रुपये किमतीची 3 वाहने असा एकूण 65,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कर्जत, अहिल्यानगर।